नमस्कार. मी स्नेहा बर्वे, न्यूमरोलॉजिस्ट. मला असे बरेचसे प्रश्न येतात ज्यातून मला असं वाटलं की गरजेचा जो आहे तो आहे करिअरचा. आता मुलांची 10वी झालेली आहे आणि 10वीचा तर रिझल्टही लागलेला आहे आणि बरेच जणांचा रिझल्ट लागायचा आहे. पण आईवडिलांच्या मनामध्ये येते की आपण आपल्या मुलांसाठी कोणते करिअर चूज करून द्यावे. आईवडिलांनी तर त्यांना गाईड करायचंच असते, पण हल्लीची मुलं 2 वर्षापूर्वीपासूनच सर्व विचार करायला सुरुवात करतात. त्यानुसार मला असं वाटतं की समजा प्रॉपर गायडन्स मिळाला नाही त्यांना ॲज अ न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून, तर मग कदाचित त्यांचं आयुष्य भरकटत जातं. त्यांनी चॉईस केलेला असतो वेगळा आणि कदाचित त्यांना ते चुकीचा चॉईस करून घेतात. आणि ॲटमोस्ट मी तुम्हाला सांगू तर आपल्या या जगामध्ये 80% लोक चुकीचा गायडन्स आणि चुकीचा थिंकिंगवरती करिअर चॉईस करून घेतात. सगळ्यांना पैसे तर कमवायचे असतातच, मात्र त्यांना समोर येणारा जो पैसा असतो तो पैसा त्यांना दिसतो व ते समजतात की आपलं हाच एक करिअर आहे आणि त्यात ते घुसतात. पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यामध्ये त्यांना ते प्रॉपर गायडन्सही नसतो किंवा त्यांना प्रॉपर म्हणजे नॉलेजही नसते. त्यांनी ते नॉलेज घेतात, पुढे नॉलेज त्याचं घेतात, मात्र काय होतं की ते तुमच्या न्यूमरोलॉजीवर म्हणजे तुमच्या जे जन्मतारखेवरती जे अवलंबून असतं ते नसते. आणि त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते नंबर्स बिझनेस करू शकतात आणि कोणते नंबर्स जॉब करू शकतात आणि कोणते जॉब आणि बिझनेस हे दोन्हीही करू शकतात. तर प्लीज तुम्ही इथे फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा, एंडपर्यंत पहा. ह्यात 2 प्रकारचे नंबर्स असतात करिअरमध्ये. ॲग्रेसिव्ह नंबर्स असतात आणि एक सॉफ्ट हार्टेड नंबर्स असतात. ॲग्रेसिव्ह नंबर्समध्ये येतात ते 1, 3, 4, 6, 8, 9 आणि सॉफ्ट हार्टेड नंबर्समध्ये येतात 2, 3, 5, 7, 9. तर हे जे नंबर्स आहेत ह्याच्यामध्ये मी ॲग्रेसिव्ह नंबर्स जे बोलीन तर ते 1, 3, 4, 6, 8, 9 आहेत. या नंबरचे जितके पण DOBs आहेत, ज्यांचे पण ॲडिशन करून सुद्धा कॅल्क्युलेशन करून त्यांचे नंबर्स या नंबरवर येतात, ते बिझनेस करू शकतात. कारण काय ते एकदम होलहार्टेडली म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं रिस्क घ्यायला तयार असतात, म्हणून त्यांना ॲग्रेसिव्ह नंबर्स म्हटले जातात. तर ते बिझनेस करू शकतात. आणि सॉफ्ट हार्टेड म्हटलं की त्यांना कसं म्हणजे जास्त स्वतःवरती रिस्क घेण्याचे वगैरे हे कमी असते, म्हणजे ते नाही घेऊ शकतात सॉफ्ट हार्टेड लोक. तर ते मोस्टली जॉब करतात. तर त्यांचे नंबर्स आहेत 2, 3, 5, 7, 9. यांच्यामध्ये कसं असते की त्यांचे कॅल्क्युलेशन, तुमच्या बर्थडेचे कॅल्क्युलेशन्स आहेत. लाईक आता 2 म्हटलं तर 1 आणि 1 म्हणजे 11 हा नंबर आला. तर असे जे नंबर्स आहेत ज्याचे कॅल्क्युलेशन्स या नंबरवर असते ते सॉफ्ट हार्टेड नंबर्स आहेत आणि त्यांना बिझनेस हा साजेसा नाही आहे, त्यांनी जॉबच करावा. आता मी तुम्हाला करिअरच्या ह्याच्यावरती सांगते की ज्यांचे मुलांकच्या हिशोबाने सांगणार आहे की आणि मोस्टली मुलांकवरूनच तुम्ही तुमचं करिअर हे करू शकतात. तर मुलांक 1, या मुलांक 1 हा खूपही ॲग्रेसिव्ह असतो आणि त्याच्यामुळे तो बिझनेसमध्ये खूप छान प्रगती करू शकतो. तर जॉब्सही आहे लाईक HR वगैरे, जो हाय प्रोफाईलवरती जे काम करू शकतात ते पण मुलांक 1 वाले आहेत. म्हणजे ज्यांची बर्थ डेट 1 पण असू शकते आणि टोटल पण 1 वरती येईल अशी जी लोक आहेत ती बिझनेस करू शकतात. आणि हे बिझनेसमध्ये म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट, लक्झुरी लाईफशी कनेक्टेड आहे. बँक्वेट्स घालू शकतात, लक्झुरियस बिझनेस, सगळ्या प्रकारचे लक्झुरियस बिझनेस ते करू शकतात. तर हे मुलांक 1 मध्ये
ते प्रॉपरली करू शकतात. मग दुसरं आहे मूलांक 2, ज्याच्यामध्ये 2 नंबर हा सॉफ्ट हार्टेडमध्ये येतो. त्याच्यासाठी बेस्ट जॉबच आहे. मग ते जॉब कुठल्याही प्रकारचं मी सांगेन तुम्हाला जे पाण्याशी कनेक्टेड आहे. कारण काय मूलांक 2 हे चंद्र ह्यांचा गुरु आहे. तर त्यामुळे ते स्वामी त्यांचा हा चंद्र असल्यामुळे थंडावा म्हणजे पाण्याशी कनेक्टेड. तो पाण्याचा कुठलाही जॉब जो पाण्याशी रिलेटेड जो जॉब आहे किंवा कुठल्याही लिक्विडशी रिलेटेड आहे. मग लिक्वरही होऊ शकतं, डेअरी प्रोडक्ट्स पण होऊ शकतात. आणि नेव्ही ही सुद्धा पाण्याशी रिलेटेड आहे. तर ते तुम्ही सहजपणे मूलांक 2 वाले करू शकतात. आणि कुठल्याही प्रकारची ह्याच्यामधलीच कुठलीही कन्सल्टन्सीशी संदर्भात तुम्ही करिअरशी जोडले जाऊ शकतात. मग आता आहे मूलांक 3. मूलांक 3 हा दोन्ही ह्याच्यामध्ये मोडतो की तो सॉफ्ट हार्टेडमध्ये सुद्धा आहे आणि अग्रेसिव्ह नंबरमध्ये पण आहे. तर ते दोन्ही प्रकारे करू शकतात. जॉब आणि बिझनेस हे दोन्हीही परफेक्टली करू शकतात आणि ते कुठल्याही याच्यामध्ये करू शकतात. लाईक आता मी एक्झाम्पल देईन की टीचिंग करू शकतात तुम्ही, एज्युकेशन इंडस्ट्रीशी रिलेटेड कुठलाही जॉब किंवा बिझनेसमध्ये तुम्ही घुसू शकतात. हीलिंगचं करू शकतात. डॉक्टरही बनतात ज्यांचे मूलांक 3 आहेत, ज्यांची डेट ऑफ बर्थ म्हणजे ज्या दिवशी ते जन्माला येतात त्याची मी ॲडिशन सांगते आहे. त्यांचा 3 नंबर जर येणारा जो आहे तो डॉक्टरही बनू शकतात आणि त्यांची स्वतःची कन्सल्टन्सीही असू शकते. ह्यात मात्र एक करायचं आहे की तुम्हाला सफेद कपड्याशी किंवा सफेद रंगाशी थोडंसं अवॉइडच करायचं आहे. सफेद रंग अवॉइड करायचा आहे. तुम्ही कपडेही व्हाईट कलरचे नका घालू. आणि वाईट जे पण आहेत लाईक तुम्ही म्हणाल की मीठ आणि साखर हे पण तुमच्या लाईफमधून थोडंसं कमी करा. आणि तुम्हाला नॉनव्हेज आणि ड्रिंक्सही घेणं बंद करावं लागेल तुमच्या करिअरसाठी. दुसरी गोष्ट आहे आता नेक्स्ट आहे मूलांक 4. मूलांक 4 वाला हा ॲग्रेसिव्ह नंबरमध्ये येतो. त्यावेळेला त्याला फक्त बिझनेसच करावा त्याने. आणि एनिथिंग रिलेटेड टू सेल्स करू शकतो किंवा तो पोलीस किंवा आर्मी याच्यामध्ये त्याची भरती होऊ शकते आणि तो चांगला करू शकतो त्याच्यामध्ये. मग ते रिक्रुटमेंट एजन्सी हल्ली येतात तर त्याच्यामध्येही तुम्ही करू शकतात. तुम्ही कशाचे ॲडवायझर, लीगल ॲडवायझर म्हणजे लॉयर मी म्हणेन, लॉयर होऊ शकतात तुम्ही. आणि तुमची स्वतःची कन्सल्टन्सी असेल. यात तुम्ही ब्लॅक कलरला अवॉइड करा. ब्लॅक कलर तुमच्या आयुष्यामधून ब्लॅक कलर प्लीज बाहेर करा. हे मी सांगेन तुम्हाला की तुमच्या कुठल्याही कामासाठी तुम्ही निघत असाल तर ब्लॅक कलरचे कपडे बिलकुल घालू नका. आता आहे मूलांक 5. मूलांक 5 हा एक बॅलन्स्ड नंबर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जॉब किंवा बिझनेस हे दोन्हीही करू शकतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रेफरेबली मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बिझनेस करा, तो बेस्ट पडेल. आणि तुम्ही हा बिझनेस फायनान्सचे कंपनीज येतात तसे तुम्ही फायनान्सच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक छान प्रोग्रेस करू शकतात. रिअल इस्टेटमध्ये ॲग्रिकल्चर बेस्ड कुठलाही बिझनेस असेल ते, किंवा सेल्समध्ये, मार्केटिंग, कॉम्प्युटर वर्क, जो सिटिंग वर्क आहे कॉम्प्युटरवरचं लाईक ऑफिस वगैरे, तर तुम्ही ते खूप छानरित्या करू शकाल. CA बनू शकतो ॲज अ प्रोफेशनल. खूप छान होईल प्रोफेशनच्या ह्याच्याने. आणि हां, मात्र ह्या 4 नंबरला थोडासा लेझीनेस अवॉइड करायला लागतो. लेझीनेस तुम्ही तुमच्या शरीरातून बाहेर काढावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला प्रगती नाही मिळणार, सक्सेस नाही मिळणार. सो मूलांक 5 यासाठी हे होते. आणि मूलांक 6 वाले जे लोक आहेत त्यांनी बिझनेस एंटरप्रेनर हे छानपैकी होऊ शकतं. आणि तुम्हाला कुठलाही असं लक्झरी बिझनेस याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी प्रगती मिळू शकते आहे. लाईक हॉटेलमध्ये असो, रेस्टॉरंटमध्ये असे बँक्वेट हॉल आहेत. आणि ते लिक्करच्या ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये पण खूप छान करू शकतात. रेडीमेड गारमेंट्स आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, गोल्ड अँड ज्वेलरीज वगैरे ह्याच्यामध्ये, डायमंड ज्वेलरी ह्याच्यामध्ये करू शकतात. आणि फॅशन डिझायनिंगसुद्धा त्यांच्यासाठी खूप छान एक हे आहे, करिअर आहे.
आणि सगळ्या रॉयल बिझनेसेसमध्ये तुम्ही हा जो 6 नंबर आहे, मूलांक 6 नंबर, त्याच्यामध्ये ते खूप छान प्रगती करू शकणार आहेत. पण मात्र टीचिंग बिझनेसमध्ये त्यांनी नाही जावं. आता नेक्स्ट आहे मूलांक 7. नेक्स्ट आहे मूलांक 7. हा जो नंबर आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेटिव्ह 7 आला पाहिजे. DOBमधला आपला ज्या तारखेला आपण जन्म घेतो त्या तारखेचा टोटल आपल्याला 7 येतो. त्यांनी फक्त जॉबच साठी कम्फर्टेबल आहेत. लाईक कन्सल्टन्सी ते चालू करू शकतात, हिलिंगच्या प्रोफेशनमध्ये जाऊ शकतात, ते डॉक्टर्स वगैरे बनू शकतात इझिली. आणि रिसर्चर्स, ते खूप छान रिसर्च करू शकतात, कारण की कुठल्याही गोष्टीला ते खूप क्लोजली त्यांना बघण्याची जी त्यांची हे आहे त्याच्यानुसार ते खूप छान रिसर्चर बनू शकतात. मग एज्युकेशन रिलेटेड ते काम करू शकतात. वेलनेस आयुर्वेदिक प्रोडक्ट्सच्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी जॉब करावा. आणि खास करून न्यूमरोलॉजी आणि ओकल्ट याच्यामध्येही त्यांना खूप छान वाव मिळणार आहे. सो मूलांक 7 हे तुमचं करिअर गायडन्स होतं. आणि मूलांक 8चं मी सांगेन की त्यांनी बिझनेसच करावा. मूलांक 8वाल्यांनी कुठल्या प्रकारचे बिझनेस करावे मी तुम्हाला सांगते. शनीचा जो हे आहे, ज्याच्यामध्ये शनीशी रिलेटेड हे आयन, लोखंडाशी कनेक्टेड रिलेटेड थिंग्सची तुम्ही तुमचं करिअर चॉईस करू शकतो. लाईक आयनचा बिझनेस असो, कुठल्या आयनचे पाईप्स वगैरे येतात ना याचे होम बेस्ड, त्याच्याशी रिलेटेड, किंवा फॅक्टरी कुठली आयन बिझनेसची फॅक्टरी वगैरे असते त्याच्यात ते तुम्ही तो बिझनेस अपनावू शकता. तो लेदरचे शूज आणि मग वॉलेट्स आणि बॅग्स वगैरे याच्याशी तुम्ही रिलेटेड कुठलाही करिअर चॉईस करू शकतात. फायनान्समध्ये तुम्ही छान करू शकता. CA ही बनू शकता छान. फक्त एकच गोष्ट की ह्या लोकांनी ब्लॅक कलर आणि रेड कलर अवॉइड करायचा असतो, तर तुमच्या करिअरसाठी खूप छान होणार आहे. आणि आता शेवटी मूलांक 9 आहे, 9 नंबर आहे. तो थोडासा हार्श टॉक्सवर आहे. म्हणजे समोरच्या म्हणजे त्याची जी हे आहे स्वभाव असा आहे की तो फटकन समोरच्याचं मन तो फटकन मोडू शकतो, नाराज करू शकतो. असे आहेत नंबर 9. त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कसे कुठल्या या सगळ्या 1 ते 9 नंबरपर्यंतचे जे लोक आहेत ते कसे असतात, त्याच्यावर मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण पाहूया करिअर नंबर 9साठी, मूलांक 9साठी. त्याच्यामध्ये ते लोक बिझनेस करतील तर खूप छान होणार आहे. त्याच्यामध्ये ते मोटिवेशनल स्पीकर बनू शकतात. ओके, म्हणजे कोणाच्या मनाचाही काही करायची गरज नाही. समोरच्याचं मन ते जिंकण्यासाठी, आणि जे एकदम निराशावादी झालेले असतात त्यांच्यासाठी ते मोटिवेशनल स्पीकर्स खूप छान बनू शकतात. आणि एज्युकेशनशी रिलेटेड ते करिअर करू शकतात. हिलिंगसाठी, आता हिलिंग हे कशामध्ये आले तर डॉक्टरेट होऊ शकतं, किंवा सिस्टर्स, नर्सेस हे पण होऊ शकतं ह्याच्यामध्ये. आणि ओकल्ट म्हणजे काय झालं की हल्ली रेकी येतं, न्यूमरोलॉजी येतं. तर हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये खूप छानपणे करू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, नॉनव्हेज आणि लिकरपासून लांब राहायचं आहे. ते खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे तुम्ही लोक जास्ती ॲडिक्टेड असाल तर फार अगदी कमी प्रमाणामध्ये तुम्ही ते घ्यायचे आहे. लिटरली ते बंद करण्याच्याच ह्याच्यावर. तर हे सगळं होतं करिअर गायडन्सच्या बद्दल. 1 to 9 नंबरपर्यंत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. पण सर्वात आधी तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढे येणारे बरेचशा अशा गोष्टी आहेत ज्या न्यूमरोलॉजी थ्रू तुम्हाला समजणार आहेत. आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला ह्याच्यावर मेसेज करू शकतात आणि मी तुम्हाला गाईड करेन. माझी मिनिमल फीज आहे, माझी अशी खूपशी फीज नाही आहे, पण तुम्हाला मी नक्की गाईड करेन. आणि
असंच मला साथ द्या. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.